महाविकास आघाडी सरकारच्या काळात हनुमान चालीसा म्हणत भाजपनं ठाकरेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता। आता महायुतीची सत्ता येताच ठाकरेंनी देखील भाजपला हनुमानावरून कोंडीत पकडलेला आहे। दादर इथल्या पुरातन हनुमान मंदिराला रेल्वेने नोटीस बजावल्यावरनं भाजप आणि ठाकरेंमध्ये घमासान सुरू झालेला आहे। पाहूयात। दादर रेल्वे स्थानकातल्या 80 वर्ष जुन्या याच हनुमान मंदिरावरून सध्या राजकीय रामायण सुरू झालंय। हे हनुमान मंदिर अवैधरित्या बांधल्याचा ठपका ठेवत सुरुवातीला रेल्वे प्रशासनानं नोटीस बजावली। त्यावरून शिवसेना ठाकरे गटानं रान उठवलं। आदित्य ठाकरेंनी थेट त्या मंदिरात जाऊन आरती करत भाजपवर हल्लाबोल केला। प्रत्येक जात पात धर्म यायला लागेल, कारण बुलडोझर जो आहे ना फिरवायचा आहे, भाजपला जो बुलडोझर फिरवायचा आहे तो नुसतं हिंदूंच्या घरी नाही, नुसतं मुस्लिमांच्या घरी नाही, नुसतं ख्रिश्चनांच्या घरी नाही, नुसतं बुद्धिस्टच्या घरी नाही, तर आपल्या महाराष्ट्र आणि देशावर फिरवायचं आहे। आज मी त्या भाजपला इशारा देत आहे, आमच्या महाराष्ट्रात तुम्ही ईव्हीएम मुळे जिंकलेले आहात, जनतेचा तुम्हाला कौल नाही, पाठिंबा नाहीये। मला त्यांच्या एका हाकीची ताकद होती, ती सतत तिकडचे सगळे पुजारी असतील, ट्रस्टी असतील सांगत असतात की आमचं मंदिर वाचलं तर एका व्यक्तीमुळे वाचलं, ते म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे। आणि तीच ताकद आता उद्धव साहेब पुढे घेऊन चालले। त्यांच्या नावात देखील पक्षप्रमुख आहेच, पण उद्धव बाळासाहेब ठाकरे ही ताकद काय आहे ही आज आपण दाखवून दिलेली आहे। हनुमान मंदिरात महाआरतीची सुरुवात बाळासाहेब ठाकरेंनी केल्याचं विधान संजय राऊतांनी केलं। त्यामुळे हनुमान मंदिराला हात लावता येणार नाही असा इशारा त्यांनी दिला। यांनी रेल्वेला इशारा दिला, हे 100 वर्षाचं जुनं हमालाने बांधलेलं आमचं मंदिर, याला हात लावायचं तर याद राखा। आज शनिवार आहे, आज हनुमानाचा दिवस आहे आणि आज शेवटी आपण घोषणा देतोय, जय बजरंगबली तोड दो गद्दारों की नली, आणि ती नळी तोडण्याचं काम हनुमानाच्या आशीर्वादानं आपल्या आदित्य साहेबांनी केलेलं आहे। शिवसेना ठाकरे गटानं हनुमान मंदिराचा मुद्दा लावून धरल्यावर भाजपचे नेतेही पुढे सरसावले। भाजप आमदार मंगल प्रभात लोढा, भाजपच्या नवनीत राणांचे पती आमदार रवी राणा यांनी हनुमान मंदिरात जाऊन आरती केली आणि नोटीशीवर स्थगिती आणल्याचा निर्वाळा दिला। काल एक प्रतिनिधिमंडळ विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या रेल्वेचे सर्व अधिकाऱ्यांना भेटला होता विटीमध्ये, आणि त्याने आजमध्ये सर्व पेपरची तपासणी करून आज स्टे ऑर्डर जारी केलेला आहे। आपण समजू शकता की कानूनमध्ये एक प्रोसेस असता, काय एक नोटीस झाला तर पूर्वी त्याने स्टे करावा लागता, नंतर ते तपासणी करून ते ऑर्डर कॅन्सल करता। आज हे फर्स्ट स्टेज पूर्ण झाली आहे। आता मंदिरच्या काय होणार नाही, मंदिरमध्ये पूर्वीप्रमाणे आरती आणि धर्म आराधना सुरू राहणार आहे। त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या हे आरतीसाठी हनुमान मंदिरात गेले। मात्र सोमय्या येताच ठाकरेंच्या शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांना विरोध केला। मंदिरला किती वर्ष झाले, आता चालला आहे? हे बघा, इथे मंदिर वाचवण्यासाठी जो कोण येईल ना त्याचं आम्ही स्वागत करू, पण उद्धव साहेबांच्या विरोधात कोण बोलेल तर आम्ही खपून घेतलं जाणार नाही। शिवसेना उद्धव साहेब आगे बढ़ो, आदित्य साहेब आगे बढ़ो। शिवसैनिकांचा वाढता विरोध बघता रेल्वे प्रशासनानं दिलेल्या स्थगितीच्या पत्रावर मंदिर विश्वस्तांनी संशय व्यक्त केलाय। आपल्याला व्हॉट्सअॅपवर हस्तलिखित पत्र दाखवण्यात आलं, मात्र पत्र आपल्याला मिळालेलं नाही। आम्हाला कायमस्वरूपी स्थगिती हवी असल्याची मागणी मंदिराचे विश्वस्त प्रकाश कारखानीस यांनी केली। त्यांनी त्यांच्या व्हॉट्सअपवर एक हस्तलिखित पत्र दाखवलं। आमच्या मंदिर प्रशासनाला रेल्वेकडून लेखी पत्र येईल की ह्या पद्धतीची कारवाई कधीही आम्ही करणार नाही, तेव्हा आम्ही म्हणू की आता आमचा प्रश्न सुटला। महायुती सरकारच्या मंत्र्यांच्या शपथविधीची तयारी सुरू असतानाच ठाकरेंनी हनुमान मंदिराचा मुद्दा लावून धरलाय। गेली 5 वर्ष राम मंदिर हा राजकारणाचा केंद्रबिंदू ठरत होता। राम मंदिरानंतर आता दादरच्या हनुमान मंदिरावरून राजकारण सुरू झालंय। मनोज कुलकर्णीसह मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।